प्री क्वार्टर फायनल नंबर 2. आपल्या स्पर्धेत एकूण 8 प्री क्वार्टर फायनल होणार आहेत. 8 टीम प्री क्वार्टर फायनल जिंकून क्वार्टर फायनल राऊंड मध्ये जाणार आहे आणि क्वार्टर फायनल मध्ये गेलेल्या प्रत्येक टीमला बक्षीस पात्र म्हणून आपण घोषित बघतो. सोलापूर टीम अर्थात आचेगाव पहिल्यांदा या ठिकाणी बॅटिंग करेल. आचेगावचा सुपरस्टार डाव्या हाताचा डावखुरा फलंदाज मिस्टर सँडी स्ट्रायकर. स्विंगिंग लो फुल टॉस ऑफ साइड ड्राईव्ह केला कव्हर बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर आणि 4 धावा. कडक कडकडीत प्रहार केसीसी चषक चौकार. एक स्विंग त्या ठिकाणी नक्कीच होता. हलकस एज गोलंदाजाला मात्र फलंदाजाच्या बॅटचा काहीसा घ्यायचा होता. अपील कॉट बिहाइंडचा अपील मात्र या ठिकाणी अपील उत्साह में ज्यादा विश्वास में कम. आता सुरुवातीचे क्षण आहे म्हटल्यानंतर अपील होत राहतील अशा प्रकारचे. मात्र बरंच अंतर दिसत होतं बॅट आणि चेंडू मध्ये. गुड अंपायरिंग मिस्टर स्वप्नील इंगळे युवा अंपायर आहेत. आपल्या पीके सरांचे सहकारी आहेत आणि मिस्टर पीके सर म्हटल्यानंतर अगदी फार जुने जाणते पंच. सोलापूर बेंगलोर गाजवत असलेले आणि एवढं निश्चितच प्रामाणिक यश मिळवून सुद्धा पीके सर जितेंद्र लोंढे सरांना आपले गुरु मानताय ही फार मोठी गोष्ट आहे. ऑन ड्राईव्ह मिड विकेट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी निश्चितच सिंगल मिळते. गुड जॉब. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. नक्की अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज ओंकार चष्मा घालून गोलंदाजी करताय आणि मला वाटतं तेज गोलंदाजाच्या कधी कधीच डोळ्यावरती चष्मा आपण बघत असतो. आपल्या पंढरपूरचा कौस्तुभ भांडा कवटेकर नावाचा गोलंदाज तोही डोळ्यावर चष्मा घेऊन तेज गोलंदाजी करतो. खूप कमी गोलंदाज आहे असे जे मात्र चष्मा वापरतात गोलंदाजी करताना. हवेत धक्का बसलाय. अजरबाई बाद उसळता मारा स्विंग होता. निश्चित स्विंग नाही झेपला. मिड विकेट कडे खेचायचा प्रयत्न केला या चेंडूला. एज घेतली चेंडून. विकेटची सेज मात्र सजवली गोलंदाजानं. 1 बाद. टोटल स्कोर 5. आचेगाव संघाकडून आणखीन एक चांगला गोलंदाज आणि एक खेळाडू मधल्या फळीतील फलंदाज मिस्टर सौरभ हावरे सर खेळताना दिसतात आपल्याला, परंतु आज बहुधा नॉट प्रेझेंट, अवेलेबल नाही आचेगाव संघाकडून. बॅटिंग करताना टीम आचेगाव आहे. साऊथ सोलापूर तालुक्याची, सोलापूर जिल्ह्याची, कर्नाटकाच्या बाउंड्रीवर असलेलं हे गाव आहे आचेगाव. अक्कलकोट स्वामींच्या अगदी स्वामी समर्थांच्या जवळ असलेलं गाव आहे. द्विभाषिक गाव आहे. कन्नड प्लस या ठिकाणी मराठी बोलली जाते. आचेगाव प्रथम बॅटिंग करताय. आहा काय फिल्डिंग आहे. भूषण रोहित शर्माचे फॅन, परंतु तुमचे सुद्धा बरेच जण फॅन झाले इथे या फिल्डिंगनं. एक धाव जरूर मिळाली. आकाश आला नवीन बॅटर, पहिली धाव घेतली ना. आणि आकाश सँडी पवार ही जोड नेहमी जमत असते. क्या बात आहे मिस्टर वॉल्श. आणि वॉल्श यांचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत करू. टोटल स्कोर मात्र 6 आहे. स्ट्राईक सँडी आहे. सँडीच्या खात्यामध्ये एक चौकार आलाय. अद्याप पहिल्या षटकाराची प्रतीक्षा. उजव्या यष्टीच्या बराचसा वाईट कॉल. वाईट निश्चित धावसंख्येत बदल होत आहे. टोटल 7, 1 गडी बाद. आणि क्षेत्ररक्षण करताना मात्र टीम आहे संतोष शेठ नागावडे 11 टाकळी ढोकेश्वर. एक अजून सिंगल मिळेल. बॅटची कड घेऊन चेंडू शॉर्ट बॅकफुट पॉइंट एरियात. या सिंगल मात्र सँडी थोडासा दबाव हटवतोय. पहिलं षटक चाललंय 8 धावा. पहिलं षटक संपलंय.
मागच्या वर्षी आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्यामध्ये ज्याचा प्रचंड मोठा हात होता, सिंहाचा वाटा होता, असा गोलंदाज आपलं पहिलं षटक संपतोय मिस्टर ओंकार. चला फास्ट खेळूया. स्टेजच्या बाहेर हलकासा इनकटर कट करायचा आता, प्रयत्न फसलाय. बॅकपिट पॉइंटला सुरेख फिल्डिंग आहे. फिल्डिंग करताना तिकडे दिसतंय आपल्याला संकेत. सुंदर फिल्डिंग, युवा टॅलेंट आहे संकेत. 17-18 वर्षाचं वय आहे संकेतचं. मागच्या वर्षीही आम्ही त्याला पाहायचो काहीच लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर एरियात फिल्डिंग करायचा. उत्तम क्षेत्ररक्षक आहे, एक काटक फिल्डर. हार्दिक पांड्या ज्यावेळेस धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये टीम मध्ये आला होता तेव्हा काही असाच दिसायचा नाही का संकेत. सुंदर. हार्दिक पांड्या अशीच काहीशी तब्येत. आकाशला मात्र हुक करायचा होता, थोडा पुल हुकचा प्रयत्न. एक धाव मिळते. सिंगल डबल वरती सध्या भरोसा आहे. आकाश राईट हँडेड आहे, संदीप पवार लेफ्ट हँडेड आहे. धाव सिंगल आली आहे, एक धाव मिळते. टोटल स्कोर मात्र 10 फॉर 1. आमच्या प्रेक्षक बंधूंना विनंती आहे, ग्रामस्थांना विनंती आहे, थोडस लवकर जाऊया. सहकार्याची अपेक्षा असेल. व्हाईट बॉल, कारण ही स्पर्धा आपल्या करकम नगरीची आहे. आपल्या करकम गावाचं नाव जे आहे ते संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर गाजतंय वाजतंय. अगदी पुण्यामध्ये सुद्धा चर्चा. मिड विकेट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मी नुकतंच पुण्यामध्ये आणि हवेली तालुक्यात पेठ नायगाव या गावी होतो. 6 दिवसाची टुर्नामेंट होती तिथं. तिथे आपल्या स्पर्धेची चर्चा चाललेली होती. म्हणजे आपल्या गावाचं नाव कुठवर पोचले बघा. अगदी पुणे, मुंबई, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. आणि म्हणूनच आपण सर्वांनी मिळून ही स्पर्धा यशस्वीतेकडे न्यायची आहे, ही स्पर्धा सफलतेकडे न्यायची आहे. अगदी लहान थोरांचा, आबालवृद्धांचा सहभाग या स्पर्धेसाठी असणं गरजेचं आहे. प्रत्येकाचं काही ना काही सहकार्य इथं असणार आहे. शॉट आहे आकाशच्या बॅटमधून, हा शॉट आहे, हॉट आहे. लेग मिडल वर टप्पा आणि हा लॉफ्ट केला लॉंग ऑन वरून. लॉफ्ट ऑन ड्राईव्ह षटकार. सहा धावांनी धावसंख्येत बदल. 6 धावांनी वाढती धावसंख्या. 18, एक गडी बाद. गोलंदाजी करताना पुनश्च एकदा हा चेंडू आणि आणखीन एक कडक. सुशांतला मात्र 2दा आसमान दाखवलं या षटकात. आकाश चव्हाणनं आकाश दाखवलं या षटकात. दोघे आयकॉन, दोघे बडे खिलाडी. एक पारनेर तालुक्याचं वैभव तर दुसरा साऊथ सोलापूरचं वैभव. आणि एका बाजूला सोलापूरचा आयकॉन. दरम्यान 2 षटक संपलेले. टोटल स्कोर 24 आहे. एक गडी बाद 24 आहे. चला फास्ट खेळायचंय.
पहिला चेंडू या ठिकाणी थोडासा दूर ठेवलाय, बियॉन्ड द रीच म्हणतो ना पण तो वाईड यॉर्क करायचा प्रयत्न. दॅट इज अ गुड स्ट्रॅटेजी. गोलंदाज मात्र गोलंदाजी करताना पहिला चेंडू टाकतोय मिस्टर अमोल. राईट आर्म राउंड द विकेट स्वतः करता. Oh, is it catch? Is it catch? I think not. It's a good umpiring. बघा पंचाचंही कौतुक, किती बारीक गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं त्यांना. डॉट बॉल. लास्ट मोमेंटला मात्र त्या ठिकाणी चेंडू जमिनीला स्पर्श झाला. उत्तम दर्जाची बघा किती पंचगिरी आहे स्वप्नील इंगळे. या ठिकाणी मात्र थोडासा त्रास करत होता. अशा काही गोष्टी असतात हाताच्या पायाच्या किंवा एखाद्याच्या गळ्यातील लॉकेट वगैरे गोलंदाजाच्या फलंदाजाच्या डोळ्यात चमकत असतं. कड़क है लेकिन सीधा खिलाड़ी के हाथ में जाकर ये गेंद थम चुकी है, आराम फरमा चुकी है. इसका मतलब सैंडी आउट होंगे. आड़े बल्ले से खेलने का प्रयास था सैंडी. स्क्रीन पर हम क्या बात है, ये स्क्रीन पर केसीसी के सभी सरदार नजर आ रहे हैं. संजू भाव धोत्रे उस साइड में, संजू पोलाक और हमारे केके, और उनके बीच में वी राज लाइट्स के मिस्टर वाघमोड़े साहब, केके साहब. 2-3 दिन यहाँ पे क्या कुछ नहीं किया है इस मैदान को ठीक बनाने के लिए. संजू भाव और संजय खड़के पोलाक सभी टीम को कोच लग रहे हैं. क्या भाई, गैरी क्रिस्टन और खास करके ग्रेग चैपल लग रहे हैं. वैसे तो शॉन पोलाक है लेकिन ग्रेग चैपल भी लग रहे हैं आजकल. काफी निखर कर आया है. जैसे जैसे उम्र बढ़ रही है ये निखरते जा रहे हैं, ये जवा होते जा रहे हैं. क्या बात है. पिछले मैच में 0 पे आउट होने का दर्द क्या होता है ये उन्होंने झेला है, और वो दर्द यहाँ पे कम करने की कोशिश, उस दर्द को हटाने की कोशिश, वो गुस्से को निकालने की कोशिश इस 6 के साथ. आगे बिल्कुल गेंद डाली थी और पैरों पे गेंद डाली थी. लो फुल टॉस भी जिसे कहा जा सकता है, और उसको बेहतरीन तरीके से उठाया, लॉफ किया, छक्का जमाया. 6 के साथ टोटल आगे बढ़ रहा है. रोहित राठौड़, छोटा पैकेट बड़ा धमाका है. 30-30. मिड विकेट क्षेत्र में और एक रोहित का शॉट, और ये रोहित शर्मा की याद दिलाने वाला शॉट. रोज सुपरहिट राठौड़, बहुत जबरदस्त. बैकफुट पे वजन जा रहा था बॉडी का, फिर भी क्लियर कर दिया इसको, और मिड विकेट के ऊपर ये जबरदस्त शॉट, छक्का. पहले बैटिंग कर रही टीम, ये देखिए रोहित शर्मा की याद दिलाने वाला शॉट स्क्रीन पे नजर आ रहा है आपको. 36-2. शाळकरी मुलांना विनंती आहे, बाळांनो कडेने जाऊया, कडेने एकदम बाजूने जावा, कडेने जाऊया. मॅच बॉल आलाय का घ्या. 36-2. षटक चाललंय. तिसरा शेवट चेंडू येतोय का प्रसाद? शेवट चेंडू. हा, शाळकरी विद्यार्थी मित्र पलीकडच्या बाजूने जाऊया, एकदम कडेने पलीकडे जाऊया, पलीकड. हा, थांबू नका मध्येच, युनिफॉर्म मध्ये असलेले साहेब थांबू नका मध्ये, बाजून जाऊया. हवे चेंडू गेला, शॉर्ट कव्हर एरिया, स्वतः अमोल चेंडू खाली आलाय. रोहित, छोटा पैकेट बड़ा धमाका, आते ही चमका, आणि
आपली मात्र छोटीशी ननीशी इनिंग्स त्याने या ठिकाणी कंप्लीट केली आहे. 3 चेंडूवर 2 षटकार मारून 12 धावाकडून बाद झाला. एकूण टोटल आहे 36-3 बाद. अमोलनं कॅच मात्र सुंदर कंप्लीट केला. शुभम येतोय गोल फलंदाज नवीन रोहितची जागा घ्यायला. बरेचसे राठोड आपण सोलापूरचा इतिहास आहे आणि मला वाटतं अगदी बारीक मंडळ पलीकडे जाऊया. शाळकरी मित्र मैत्रिणींनो पलीकडे जाऊया. चला चला पळा पळा बाबा तिकडे पळा. शाळेच्या भिंतीकडे जाऊया गेटकडे आणि गेटच्या बाजूबाजूनं असंच भिंतीच्या कडेकडेने जाऊया. शाळा सुटलेली आहे जरा बाजूने जाऊया मित्रांनो. इयत्ता पहिली ते चौथी. यस शाळा सुटली आहे पण पाटी जपली आहे फोडलेली नाहीये. उद्या अजून लागणार आहे. पाटी जपलेली आहे. डॉट बॉल येतोय. टोटल स्कोअर थांबलाय आणि या डॉट बॉल न थांबलाय. चौथं अखेरचं षटक सुरू आहे. 36. लक्ष्मण गोलंदाज आहे. माग विकेट किपरच्या पाठी माग आकाशचा कॅच पकडलाय. सुंदर कॅचिंग आणि पुन्हा एकदा मागच्या वर्षीचा विजेता संघ आपला दबदबा निर्माण करतोय. आतापर्यंत एकही धाव या षटकात नाहीये. तर राठोड नावाचे आडनावाचे अनेक प्लेयर सोलापूर मधून पाहिले. आवी चाललाय मैदानात पहा. 15 नंबरची जर्सी. अजून 4 चेंडू बाकी आहे. तर पंकज राठोड पासून आम्ही ओळखतो राठोड बंधूंना. पंकज राठोड नंतर आला संदीप अर्थात सँडी राठोड. त्याच्यानंतर प्रथमेश राठोड. त्याच्यानंतर आपण इतक्यात बघितला रोहित राठोड. अशी बरीचशी राठोड मंडळी क्रिकेटची सेवा करतात सोलापूर मधून. आणि बडे स्टार्स आहेत. ते सगळे बडी नाव आहेत हे राठोड. तर मिस्टर वॉल साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकर आवी. हा चेंडू लक्ष्मणचा. 36 टोटल थांबलाय. रनआउट चान्स इकडे असेल काय तर हे झालाय. रनआउट झालाय. आवी रनआउट आहे. स्ट्राईक वर मात्र येतोय तो फलंदाज शुभम. स्ट्राईक घेण्यासाठी त्यानं आवीला रनआउट हो म्हटलं. 36 धावावर थांबलेला स्कोर आहे आणि मैदानामध्ये मिस्टर जफर साथी नवीन फलंदाज. खर तर जफरभाई साथी म्हटल्यानंतर एक उत्तम दर्जाचा कंजूस आणि अतिशय इकॉनॉमिकल गोलंदाज आहे. एकाच ऍक्शन दोन्ही बाजूला चेंडू आदबाहेर करायची त्याची खासियत आहे. परंतु आता मात्र मैदानात ऍज अ बॅटर इन ॲट नंबर 7. नो बॉल असेल. वाईड नसो नो बॉल. विकेटच्या खाली टप्पा. एक एक्स्ट्रा. नो बॉल न एक वाढेल. धाव संख्या 37 का 38. 37. जफर साथी नॉन स्ट्राईकला. दरम्यान लक्ष्मण पुनश्य लखन काबिल तारीफ बॉलिंग. पल करायचा प्रयत्न हवेत गेलाय. मिड विकेट क्षेत्र. चेंडू खाली. ओंकार येतोय. रनआउट खतरा. जफर भाई बाद होतील परंतु एक धाव मिळाली आणि स्ट्राईक त्याच्याकडे शुभम कडे आलेली आहे. मात्र जफर भाई बाद होतील इथे. अडतीस होतोय. चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे अजूनही 2 चेंडू अजूनही या ठिकाणी शिल्लक पहा. हो हो उंच तर दिसतोय. दुरी कमी आहे. हुक करायचा प्रयत्न. हुक करताना काहीशी या ठिकाणी चूक झाली आहे आणि शुभम ही बाद होतोय.
काय पाहूया या ठिकाणी. 38 वरती 7 बाद म्हणावं लागेल. अखेरचा चेंडू या ठिकाणी बाकी सुंदर कॅच कंप्लीट केलाय डीप बाउंड्री लाईनला. उत्कृष्ट दर्जा, अप्रतिम खेळ. मागच्या वर्षीचे गतविजेते, मागच्या वर्षीचे चॅम्पियन, फाइटिंग लाइक अ चॅम्पियन्स. हलकासा बदल, क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. And we are watching long up and extra cover, and it's Sanket on strike. हो, मॉन्टी ऑन स्ट्राइक. आणि मला वाटतं या ठिकाणी चेंडू टाकताना रिव्हर्स आले. मंकट रनआउट करायचा होता का कळालं नाहीये त्यांना. स्विंग अँड मिस. मॉन्टीला मात्र त्या ठिकाणी हा धाव मिळेल. उपयुक्त धाव आहे. 39वी धाव अखेरच्या चेंडूवर येते का पाहूया. आणि इथं काय रनआउट असतील. एक धाव शेवट चेंडूवर आहे. 40 धावा कराव्या लागतील संपूर्ण 4 षटकामध्ये 10च्या सरासरीनं. चला स्पीडअप घ्या. फ्लड लाईट्स या ठिकाणी काही ऑन होणार नाहीयेत. नॅचरल लाईट मध्येच आपल्याला खेळायचंय. यू मे गो फास्ट. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट सोलापूर आचेगाव फास्ट जाऊया. क्षेत्ररक्षण लावूया. चाळीस धावाचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. ते मात्र मागच्या वर्षीच्या गतवर्षीच्या केसीसी चषक विजेत्या संघाला अर्थात माननीय संतोष शेठ नागावडे 11 टाकळी ढोकेश्वर. चला सलामीची जोडी पाठवा. तर ग्राउंड स्टाफ म्हणून, ग्राउंड स्टाफचे प्रमुख म्हणून ज्यांना आपण बघतो ते मिस्टर कमलाकर. सकाळी भरपूर ताप पडलेला होता. आले मी त्यांची चिडचिड पाहिलेली आहे. परंतु आता कसं कूल काम, अगदी वातावरणात शांती आहे तसं दिसत आहे. बरं वाटतंय. 12,000 व्ह्यूज आपल्या स्पर्धेला आतापर्यंत आलेले आहेत. टेनिस क्रिकेट .in लाईव्हच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण आणि 12,000 व्ह्यूज आतापर्यंत. 3 लाखाचं पहिलं बक्षीस आहे, 1.5 लाख दुसरं, 75 तिसरं, 41,000 चौथं, 21,000ची 4 बक्षीस. तर 40 धावा कराव्या लागतील या ठिकाणी हा सामना जिंकायला. आणि या धावा करायचे टीम माननीय संतोष शेठ नागावडे 11 या संघाला. मला वाटतं सलामीची जोडी थोडीशी बदललेली आहे. सलामीला आपण बघतोय या ठिकाणी फलंदाज सुशांत बरोबर थोडासा चेंज झालेला हा जोडा आहे. पाहूया जोडीत बदल झालेला माझ्याकडे नाव येईल आहे. असतील सुनील आणि सुशांतची जोड. थोडासा चेंज केला ओपनिंग पेअर मध्ये. आणि हा मात्र शेवटचा डाव असणार आहे आजच्या दिवसाच्या हाफचा. जसे चेंडू फुटतील तसे त्याचे कव्हर जे आहे ते मैदानातच राहत आहेत. आणि कमलाकर मात्र ते चेंडूचे रॅपर्स गोळा करून बाहेर जाताना दिसत आहेत. ग्राउंड स्टाफचे मात्र महत्वाचे सदस्य आहेत. आलेल्या प्रेक्षकांचं मनापासून धन्यवाद, स्वागत. केसीसी चषकावर प्रचंड प्रेम आपलं नेहमीच असतं. आणि आमचे टेनिस क्रिकेट .in लाईव्हचे जे आपले कॅमेरामॅन आहेत त्यांनी मात्र नेहमीच आपल्याला त्या ठिकाणी फोकस केलेला आहे. तर आमचे बरेचसे क्रिकेट चाहते स्क्रीनवरती बऱ्याचदा आलेले दिसतात आपल्याला.
येथे 7-8 दिवस 7-9 दिवस दिसतील सुद्धा, यात काही शंका नाही. पहिला चेंडू टाकायला आकाश तयार आहे. स्ट्राईकवर मात्र लीडर आहे, एक चॅम्पियन आहे, एक योद्धा आहे, एक वन मैन आर्मी है, अपने आप में एक सेना है. वन मैन आर्मी. चलिए भाई, ये है इस खिलाड़ी की बैटिंग की गर्मी. यहां पर बात जमी. आणि जेव्हा मैदानात असतो ना हा खेळाडू तेव्हा असते विजयाची हमी. पहिल्या चेंडूवरती षटकार. संतोष शेठ नागावडे 11. काय सुरुवात केली सचिन, कॅप्टन सचिन यांना पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलंय. सुशांत आले, आकाशच्या पहिल्या चेंडूला आकाश दाखवले, परंतु कॅप्टन सचिन आले आणि आकाशला समजावले. तर मिस्टर सुशांत या ठिकाणी पहिल्या चेंडूवर षटकार. चेंडू काहीसा क्वारंटाईन करून बसलाय तिकडे, इकडे यायला घाबरायला लागलाय आता. स्टेडियम पार गेला चेंडू. पीके सर कागद आपल्या पॉकेट मध्ये ठेवूया, बाहेर आल्यानंतर आपण कचरा कुंडीत टाकूया. चला चेंडू अजून एक द्या पंचांना प्लीज. चेंडू न फोडता चेक करा आणि तो सिलेक्ट करा. हा पीके सर. तर आता दुसरा हाफ आपल्या स्पर्धेचा तसा ऑफिशियली तिसरा आहे, दुसरा पेंडिंग आहे. आणि दुसरा होता तो मात्र आपण पाहिला की तालुकावाईचा हाफ. बीड, ठाणे, पुणे आणि टीम फलटण त्या हाफ मध्ये होती. बट दॅट हाफ इज स्टील इनकम्प्लीट. आणि हा लिगली तिसरा हाफ पूर्णत्वाकडे चाललाय. पावसाने बऱ्यापैकी उघडीप या ठिकाणी दिलेली आहे, तरीही निश्चितच रात का सफर जाना बाकी आहे. दिवसभर उकाडा होता. आकाशचा चेंडू, बेस्ट विरुद्ध बेस्ट. तू तारा तो मैं सितारा. काय झालंय पाहूया. दोन्ही पण मला तर रोहित राठोडचं म्हणणं आहे फलंदाजाचे पाय शरीर स्टंपला लागले. तर या ठिकाणी बघा पंच नाही म्हणताय आणि षटकार घोषित केला. आणि शरीराचा भाग जरी लागला असला किंवा त्या ठिकाणी बॅटचा भाग लागला असेल किंवा चेंडू जरी लागला आणि स्टंप नाही बेल्स नाही पडली तर बॅटर इज नॉट आउट. परंतु निश्चितच फलंदाजासाठी ही वेळ कानावरने गेली म्हणावी लागेल. क्रीजच्या गहराईचा वापर खतरनाक करतो हा गोलंदाज, हा फलंदाज. या फलंदाजानं क्रीजचा प्रचंड वापर केला आतापर्यंत, परंतु कधी कधी हा वापर अति झाल्यानंतर धोकाही बसतोय. आपण इंटरनॅशनल लेवलला सुद्धा बघतो. मयूर वागज आमचे आणि ज्यांनी स्टंपसाठी सौजन्य केलंय त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. दरम्यान 2 चेंडू झाले आणि 12 धावा 2 षटकारानं. चला चला चेंडू देत राहा आणि या ठिकाणी वेळ कमी आहे उरका. हा आलेला आहे घ्या, नवीन बॉल घ्या पीके सर आणि न फोडता चेक करा. दॅट इज ओनली द रिक्वेस्ट. क्या बात है के पुरानी आदत है ये. नाव अनेक मैदान गाजवलेले के असतील, संजय भाऊ मोहिते असतील, संजय भाऊ धोत्रे असतील, पोलक असतील.
लारा असतील वगैरे वगैरे मंडळी, हा या सर्वांनी अनेक मैदानं गाजवलेली आहे. आणि KCC 11 करकम, हा लहान बालकांना विनंती आहे पलीकडच्या बाजूला लवकर जावा, असं मैदानात थांबू नका. आणि मॅच बॉल तुम्ही दिलेला आहे, बॉल दिलाय, धन्यवाद सर्वांचा आपल्या, धन्यवाद बेटा. सुशांत 2 चेंडूर 2 षटकार, हो फसलाय सुशांत. आणि बाद. क्रिकेट में हर दिन दिवाळी नहीं होती जनाब. क्रिकेट मध्ये या ठिकाणी प्रत्येक चेंडू षटकारासाठी असतो असं नाहीये. या ठिकाणी तुम्हाला सन्मान पण द्यावा लागेल. 2 षटकार आले होते, 12 धावा आल्या होत्या. मी तर म्हणतो या ठिकाणी 4 षटकाचा सामना आहे. टोटल 40 धावाची गरज आहे. 12-48 म्हणजे तुम्ही षटकाचा ॲव्हरेज पूर्ण केला होता. पण म्हणतात ना या ठिकाणी अति घाई संकटात नाही, काहीशी घाई केली आणि ती सुद्धा अति घाई केली. 12 धावा आल्या होत्या. षटकाचा तुमचा रिक्वायर्ड रन रेट कंप्लीट झाला होता. थोडीशी समजदारीची गरज होती. तसं पाहिलं तर आकाश सुशांत अतिशय समजदार खेळाडू आहे, परंतु कधी कधी आपण बघतो कभी कभी ज्यादा समझदारी भी पड़ती है भारी. कमलाकर साहेब पाणी घेऊन जावा. कमलाकर साहेब पाणी घेऊन या. कमेंट बॉक्स मध्ये पाणी घेऊन या. युट्यूबच्या माध्यमातून सामने बघणाऱ्यांचं स्वागत. स्ट्राइकवर मात्र या ठिकाणी ओहो ओंकार, ये बार ओंकार की जय जयकार. बाउंड्री लाइन से करवाया गेंद का दीदार और बल्लेबाज को मिला जिया को करार. चेंडू पसार फरार आर पार आणि मिळतोय KCC करकम, KCC चषक करकम चौकार. 4 धावांनी टोटल 16. एक गडी बाद 16. नवीन बॅटर मात्र आपण बघतोय मिस्टर ओंकार. अँड ही came into the middle, took the strike guard and started to make the runs. Another aggressive shot. कहते हैं ना अंग्रेजी में कहावत है, offense is a main weapon of defense. आक्रमण ही बचाव का पहला बिल्कुल भी मंत्र है जनाब. और ये थोड़ा सा शॉर्ट लेंथ पाले में बिल्कुल स्लॉट में गई, फ्लॉट में और एक चौका. 20 और 20 की जरूरत है. वैसे आचेगांव टीम को ये मुकाबला जल्दी टीम टाकड़ी को, ढोकेश्वर टाकड़ी को ये मुकाबला जल्दी खत्म करने का कुछ यहाँ पे इरादा लग रहा है, लेकिन ये जो है कट किया है. बैकफुट पॉइंट पे 2 रन मिलेंगे. डिक्लेयर जोन है वहां. 22 रन पहली ओवर से. भाई आधे से ज्यादा तो पहली ओवर में आकाश महंगे साबित हुए. बाकियों के लिए उतना कुछ इन्होंने बचा के रखा नहीं है. चलिए भाई वापसी की भी यहां तैयारी करेंगी ये टीम आचेगांव. क्या रोहित ओवर लेकर आ रहे हैं? जी नहीं, जफर भाई के लिए ये ओवर शायद हो सकता है. कौन आएगा? वैसे शुभम भी आ रहा है. चलिए थोड़ा जल्दी, संदीप थोड़ा जल्दी. शुभम डालेंगे ये ओवर. तीसरा ओवर डालेंगे जफर भाई. क्या होगा? 18 बॉले और 18 रन यहां से आगे करने हैं. 18 बॉले 18, उतना मुश्किल है ही नहीं ये टारगेट. रन बॉल मामला. चलिए रोहित कुछ बिल्कुल भी सुना रहे हैं और उस पर अमल करने को बोल रहे हैं.
स्क्वायर लगा है, मिड विकेट है, लॉन्ग ऑन है, लॉन्ग ऑफ है और एक्स्ट्रा कवर है, और ये मिड विकेट स्क्वायर लगे बीच में से मारने का प्रयास, बिल्कुल एक स्वीप शॉट सा एफर्ट था, सिंगल मिला है। 17 बॉले 17 रन की जरूरत, और ये पिछले साल के सबसे बेस्ट बॉलर बने, बल्लेबाज है इस वक्त स्ट्राइक पे, नाम ओंकार है, और उन्हें 2 चौके भी जड़े हैं इससे पहले। व्यक्तिगत अपने 2 चौकों की मदद से लॉन्ग ऑफ में, और सैंडी गलती कर बैठे, सैंडी भी ज्यादा तेजी से भागे, गेंद को पकड़ने के लिए जितनी यहां गति चाहिए थी उससे ज्यादा थोड़ी गति पकड़ ली और अपना संतुलन खो बैठे, फिसल गए, गेंद हाथों के नीचे से पीछे चली गई, बाउंड्री मिल गई। यहां आचेगांव टीम दिन भर अच्छा प्रदर्शन किया है, लेकिन ये कुछ अच्छा नहीं हो रहा है। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, ओंकार के बल्ले से निकलते हुए शॉट्स, ओंकार का बल्ला माशाल्लाह, रन्स बढ़ेंगे, और एक मिला चौका, 33 टोटल, 7 की जरूरत, 33 बने हैं यहां और 7 की जरूरत। मैच बॉल लाने के लिए कमलाकर साहब जा सकते हैं क्या आप उधर? बोल रहे भाई ये तो मेरे बिल्कुल हाथ से बाहर की बात है, चलिए किसी और गेंद के साथ जो है ना हम काम चलाएंगे। 7 रन जरूरी है, गेंदें बहुत सारी बाकी है, 12 बॉले और इसमें से 2 मतलब 14 बॉले और 7 रन। इनसाइड आउट शॉट, एक्स्ट्रा कवर पे अच्छी फील्डिंग, सिंगल मुकम्मल, और सिंगल के साथ जो 2 लिए है, नहीं सिंगल, यहां पे 2, 35-35, 2 का इजाफा, 35 पे 1। आखिरी गेंद है, 13 बॉले और 5 रन, जीत का लक्ष्य हवा में जरूर, लेकिन एक डॉट बॉल नजर आएगी यहां। 2 कंप्लीट, 35 हुआ है और 2 बाकी है, 5 की जरूरत है। दो बाकी है, मतलब 2 ओवर्स बाकी है, और इन 2 ओवर्स की गेंदे है 12 चेंडूत 5 धावांची गरज। संजू भाऊ मोहिते, संजू भाऊ धोत्रे, संजू पोलाक खड़के, पिछले साल के चैंपियन की तरह लड़े और चैंपियन की तरह वापसी करे। बहुत बढ़िया संकेत, बहुत बढ़िया सुशांत, और बहुत बढ़िया टीम संतोष शेठ नागावड़े, टाकड़ी ढोकेश्वर, बिल्कुल भी इनाम पात्र हुई टीम। इन्होंने अपने नाम 21,000 डिपॉजिट किया। अंतिम 8 टीम के बिल्कुल स्क्वाड में पहुंची है, और आचेगांव टीम के लिए यहां पर जो है थोड़ा सा टफ रहा। बैटर कुछ अच्छा किया, लेकिन बॉलर्स थोड़े से यहाँ पे हताश रहे, नाकामयाब रहे, लेकिन जो कुछ भी किया चलिए अच्छे के लिए किया। अच्छे के लिए इन्होंने ये सारे प्रयास किए थे, लेकिन हर प्रयास कामयाब नहीं होता, लेकिन हर कामयाबी के पीछे प्रयास होता है। आप ये नजर आया। चलिए कोई बात नहीं, आज का शेड्यूल यहाँ पे खत्म हुआ है। इनाम पात्र हुई है पिछले साल की भी ये विजेता टीम सुशांत और कंपनी। आप